हॅलो रामकृष्ण हरी. या ठिकाणी आज आपण एक पारमार्थिक वैभव म्हणजे जो 12 ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर नावाने प्रसिद्ध झालेला जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी तेरुंगण या गावामध्ये आमचे गुरुतुल्य महंत पीर अश्विनाथजी महाराज पीर योगी या ठिकाणी त्यांनी कालिका मठाचं काम केलं होतं. 12 वर्ष ते पारुंडे श्री क्षेत्र पारुंडे या ठिकाणी ते महंत म्हणून त्यांनी कार्यकाळ घालवला. मूळचे पंजाबचे असलेले महंत पीर योगी अश्विनाथजी बाबा हे अतिशय ताकदवान साधू होते. भारतामध्ये पूर्णतः फिरलेले होते. पशुपतीनाथ, नेपाळ वगैरे या परिसरामध्ये जाऊन आलेले होते आणि त्यांनी नाथपंथासाठी खूप योगदान दिलेलं आहे. भारतातले नाथपंथाच्या जेवढे बी आखाडे आहेत तेवढ्या आखाड्यांशी त्यांचा चांगला संबंध होता आणि म्हणून आज आपण त्यांच्या या कालिका ब्रह्मनाथ मठाबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी बाबांनी पारुंडे मठाचं मठाधीशपद भूषवल्याच्या नंतर काही काळानं या ठिकाणी या भीमाशंकरच्या रम्य परिसरामध्ये आपल्या काही भक्तगणांच्या माध्यमातून या ठिकाणी ही जागा मिळवली आणि जागा मिळवल्याच्या नंतर त्या ठिकाणी या महान अशा सिद्धभूमीचं मठात रूपांतर केलं. बाबा स्वतः अतिशय महान असे साधू असल्यामुळे त्यांनी ब्रह्मनाथ कालिका या 2 दैवतांच्या बाबतीत भगवान शिव या दैवतांच्या बाबतीत काहीतरी आपल्याला आयुष्यात कार्य करता आलं पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी हा तेरुंगणचा ब्रह्मनाथ कालिका मठ या ठिकाणी स्थापन केला. हे आपण भव्य इमारत जी पाहतो ती मठाची इमारत आहे. बाबांनी इथं बराचसा कार्यकाळ घालवला, तपश्चर्या केली. त्या ठिकाणी ही धर्मशाळा वगैरे त्यांनी बांधलेली आहे, समोर दिसते ती. त्याचबरोबर हे मंदिराचं काम केलेलं आहे. या मंदिरामध्ये कालिका, हनुमान, भैरवनाथ अशा प्रकारच्या देवी देवता या ठिकाणी त्यांची स्थापना केलेली आहे. खरं म्हणजे सिद्धबाबा ब्रह्मनाथ आणि ज्वालानाथ हे नवनाथ 84 सिद्धांपैकी असलेले 2 प्रमुख सिद्ध पारुंडे गावामध्ये पाराशर नगरीमध्ये पाराशर ऋषींच्या तपोभूमीमध्ये 5000 वर्षापूर्वी संजीवन समाधीस्थ झाले आणि परशुरामानं जो पहिला कुंभ पारुंडे गावामध्ये आणला होता त्र्यंबकच्या नंतर सिंहस्थ पर्वणीमध्ये, तर त्या कुंभामध्ये आलेले असताना बाबा ब्रह्मनाथांना आणि ज्वालानाथांना असं वाटलं की या ठिकाणी संजीवन समाधीस्थ व्हावं म्हणून पारुंडे गावात ते समाधीस्थ झाले. परंतु त्यानंतर परशुरामांपासून तर आजपर्यंत त्या ठिकाणी गादी मठाधीश महंत दर 12 वर्षांनी एक निवडला जातो आणि त्याच परंपरेतले पारुंडे या क्षेत्राच्या इतिहासाबद्दल मी नंतर बोलेल. परंतु तेरुंगण फाटा येथे पीर योगी महंत अश्विनाथजी बाबा यांच्या या मठाबद्दल थोडीशी माहिती आपल्याला देऊ इच्छितो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून बाबांनी या मठाची स्थापना केली आणि या ठिकाणी धर्माचं काम फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी त्या मंदिरातल्या मूर्ती आणि देवतांविषयी थोडीशी माहिती देतो. बाबांनी या ठिकाणी समोर आपण पाहतो पीर पर्वतीनाथांची एक संजीवन समाधी आहे. ती समाधीसुद्धा बाबांनी बांधलेली आहे आणि या ठिकाणी परिसरातल्या तेरुंगण ते भीमाशंकर परिसरातले सर्व भाविक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. अतिशय नयनरम्य आणि निसर्गरम्य परिसरामध्ये
बाबांचं त्या ठिकाणी कार्य चालू होतं. ही महंत पीर परबतीनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बाबांच्या नंतर त्या मठाची देखभाल या ठिकाणी आमचे पारुंडे गावचे ग्रामस्थ बाळासाहेब जाधव हे करीत असतात. त्या मठाच्या नूतनीकरणाचं सध्या काम चालू आहे. तेव्हा आपण प्रत्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्याकडून या मठाच्या विषयी आणि बाबा अश्विनाथांच्या संदर्भातील थोडीशी माहिती घेऊयात. तेव्हा फोन बंद करा तो. या ठिकाणी मी त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपणाला ही माहिती देऊ इच्छितो. या बाळासाहेब बोला, काय प्रश्न आपला? प्रश्न असा आहे की हे जे पेरंगुण फाट्यावरचा हा जो ब्रह्मनाथ कालिका मठ या ठिकाणी महंत पीर योगी अश्विनाथजी महाराजांनी स्थापन केला, तर या संबंधात महंत पीर योगी अश्विनाथजी महाराज हे पारुंड्याच्या गादीवरती किती वर्ष मठाधीश होते? पारुंडीच्या गादीवरती बाबा 12 वर्षे काढले बाबांनी आणि चांगल्या पद्धतीने धर्माचं काम केलं. खूप छान, खूप छान, खूप छान. अतिशय महान अशा प्रकारचे साधू. हो 12 वर्षे बाबा होते पारुंड्याला. अश्विनाथ बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी मग कुठल्या देवी देवतांची मंदिरं बांधण्यात आली? मग नंतर ते भीमाशंकरला आले बाबा. त्याच्यानंतर 50-60 गाया बाबांकडे, परत कालिका मातेचं मंदिर, मोठा धुना, बजरंगबलीची मूर्त, भरपूर कामं राहिलेली आहेत. तशी भरपूर कामं बाबांनी इकडे केलेली. मोठा मठ बांधला आहे आणि या ठिकाणी कालिकेची मूर्तीसुद्धा बाबांनी स्थापन केलेली आहे. हो, भैरवनाथांची पण. हो, कालिका मातेचं बाबांनी मोठं मंदिर बांधलेलं आहे. आता तेच काम चालू आहे. मग आता पेंटिंगचं काम चालू आहे. तेच आता बाबांची समाधी झालेलं आहे. आम्ही आपले पेंटर सुपातेवाडीचे मच्छिंद्र काय नाव पारदी मच्छिंद्र पारदी आलेले आहेत पेंटिंगसाठी. पारुंड्यावरनं त्यांना तिकडनं घेऊन आलेलो आहे आम्ही. छान छान. तर माझा दुसरा पुढचा प्रश्न असा आहे हो की या ठिकाणी आता बाबा गेल्याच्या नंतर म्हणजे बाबा शिव झाले, बाबा समाधीस्थ झाले, हिमाचलला त्यांचं समाधी मंदिर वगैरे बांधलं. समाधी हिमाचलला लागलेली आहे आपल्या याला, हिमाचल. हां, तर त्यानंतर मग या मठाची व्यवस्था जी आहे ती मठाची व्यवस्था साधारण कोण पाहतं बा? आता आहे ते आपले गणेशनाथ बाबांच्या ताब्यात आहे हा मठ क्रिकेटला. अच्छा. भीमाशंकरचा. हो. तर त्यांनी बाबा तिथं बसवलेले आहेत. ते करतात, सेवा चालू आहे त्यांची. अच्छा. आणि पूजा आरती चालू आहे. आणि या मठाची जी देखभाल आहे ती मग बाबांचे भक्तगण भक्त आहेत आपले, भक्त करतात साधारण आमच्यासारखे. किती भक्त येतात तिथं? असं सांगू शकत नाही किती येतात काय. जेवढं त्याच्या इच्छेप्रमाणे लावून जातं. त्याला टाईम भेटत नाही हजेरीत, तो येऊन जातो. तरी पण तुमच्या संगतीतले 2-4 भक्तांची नावं सांगा. आहे बट्टी शेठ काजाळे, संदीप मसे, युवराज कानाडे. अच्छा. भोसले नाना आहे. हो. मुंबईचे आपले गोरख बाबा आहे. अच्छा. असे आहेत बाबाला भगत लोक आहेत. अच्छा. म्हणजे बाळू जाधव, मी पण असतो. म्हणजे सर्व क्षेत्रातले असे ते सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत. हो. आणि ती बाबांच्या पाठीमागे मग या मठाची देखभाल आणि दुरुस्ती वगैरे पाहत असतात. भंडारा वगैरे होतो का इथं? हो, गुरुपौर्णिमेला आपला कार्यक्रम आहे मोठा आता. अच्छा. हो, बाबांचा मोठा कार्यक्रम आहे. भजन वगैरे असतं धामेलकीचं, नारायण कोंडे त्यांचा कार्यक्रम मोठा असतो भजनाचा. परत चरुलीवरून एक भजन येत असतं, भोसले नानांचं त्यांचं मोठा कार्यक्रम होत असतो इथं. 100-200 लोकांची पंगत होती. म्हणजे बाबांच्या नंतर या मठाचं सगळी काही देखभाल जी आहे ती आपण भक्तमंडळी करीत असता. हो. आणि बाबांचं कार्य जे आहे ते आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचं आहे. हो. या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलो. आपण मुलाखतीतून अतिशय छान माहिती दिली. हो. त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. फोटो वगैरे घ्या बाबांचा. नंतर लवकर माहिती घेतली साहेब. आपलं काम संपवून टाकू ना, म्हणजे मग मोकळं झालं.
हं. ते हातात ते लांब कलर पूर्ण आला